नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। आषाढस्थ प्रथम दिवसे म्हणजेच महाकवी कालिदास दिन यासोबतच अनेक ठिकाणी साजरा केला जाणारा संस्कृत दिन दिनांक 7 जुलै 2024 रोजी गोम वेदक विद्या मंदिराच्या सभागृहामध्ये महाकवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संस्कृत विषय शिकणारे इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सुभाषित पाठांतर, मम परिचय, संस्कृतीत गीत गायन तसेच लेखन स्पर्धा आणि चित्ररेखाटन स्पर्धा यात उत्साहानं भाग घेतला। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नीरज देशमुख यांनी उपस्थिती दाखवली। विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन मान्यवरांकडून लाभले। डॉक्टर देशमुख यांनी महाकवी कालिदासांसंबंधी उद्बोधक अशी माहिती सांगितली। या कार्यक्रमात श्री रोहिंद भागवत सर, श्री सुहास भोईर सर आणि श्री विनोद कोलवणकर सर यांचं मार्गदर्शन लाभलं। कार्यक्रमाचं निवेदन श्री रोहित भागवत तर आभार मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी मानले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। आपल्याला असं वाटतं आमची भाषा मराठी आम्हाला जी येते, मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कविता बोलणार का? तुम्ही हो, आता हो हा काय शब्द नाही, हो हा शब्द आहे, पण स्वर देऊन बोलला तर ऐकायला बरं वाटतं। त्यामुळे मराठीत बोलत असताना सहज आपण बोलतो, ड्रायव्हर गाडी घेऊन येईल, सहज इंग्रजी शब्द त्याच्यात जातो आणि मग आपण मराठीचं अर्ध मराठी करून टाकतो। त्यामुळे माझी तुम्हाला विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, एखादा दिवस आपण साजरा कशासाठी करतो तर त्यातला काहीतरी बोध घ्यायचा। तर काय कालिदास दिन आहे, आम्ही साजरा केला, विषय संपला, गेलेत निघून, असं नाही। काय आज आपण केलं तर त्यातलं आपल्याला थोडंसं तरी काय करता येईल का, ह्याचा विचार तुम्ही सर्वांनी ह्या वयामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तो विचार करायला जर तुम्ही शिकला आणि त्यातून तुम्ही शिकला तर तुम्ही निश्चितच आपल्या शाळेचे आदर्श विद्यार्थी व्हा। नुसत्या शाळेचेच नाही तर तुम्ही ज्या क्षेत्रात भविष्यात जा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आदर्श व्हा। आता इथं बसले डॉक्टर देशमुख आहे, ह्यांचा पेशा काय तर ते आपल्याला ताप आला का इंजेक्शन देतात, गोळ्या देतात, बरं करतात, पण त्याच्याबरोबर ते काय करतात तुम्हाला माहिती असेलच की ते तुम्हाला ज्ञानार्जनाचं काम आहे। त्यांच्याकडे अनेक मुलं अभ्यासाच्या निमित्ताने जातात, तिथं त्यांच्याकडे ज्ञान घेतात। माझा स्वतःचा मुलगा, माझी स्वतःची मुलगी, माझी दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, ही सर्व त्यांच्याकडे ज्ञानार्जनासाठी जात होते आणि त्याचा फायदा त्या माझ्या म्हणजे आपल्या मुलांना चांगला झाला। त्यामुळे बघा, डॉक्टर हा पेशा असून सुद्धा त्यांच्याकडे त्यातलं ज्ञान असल्यामुळे तुम्हाला ते देऊ शकते। आज संस्कृती आहे, मला संस्कृती येत असतं तर आज मी पण संस्कृतमध्ये बोललो असतो, पण बघा बोलण्याची कला मला असून सुद्धा आज मी संस्कृतमध्ये बोलू शकतो, कारण माझ्याकडे ते ज्ञानच आहे। मग तुमच्यावरती कधी अशी वेळ येऊ नये की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला, तुम्हाला बोलायला सांगितलं नाही, मला मी मराठीच बोलतो नाही, मला हिंदीच बोलतोय नाही, मला इंग्रजीत तर थोडं पण येत नाही, असं झालं तर फार कमीपणा आपल्याला येतो। बघा मी माझ्याबरोबर तुम्हाला सांगतो, मला इंजिनिअरिंग कॉलेजला पाहुणा म्हणून बोलतो। आता इंजिनिअरिंगची मुलं त्याच्या सगळ्यांच्या प्रस्तावना इंग्रजीमध्ये सुरू झाल्या। आता मला मोठा प्रश्न पडला की आपण काही इंग्रजी बोलत नाही, समजतं थोडं थोडं, पण बोलण्याची हिंमत खरंच नाही आणि बोलायला लागलं तर चुका होणार आहे, त्यामुळे मी बोलू शकतो नाही, मला मराठीत बोल। त्या दिवशी मला माझं शल्य, मला दुःख वाटलं की आपण फार इथं बसलेल्यामध्ये कमी आहोत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जिथे कुठे जा तिथं तुम्ही कुणाला तरी 100 मार्क मिळतात, त्या कुणाला तरी 95, कुणाला तरी 80 हे होतात, पण किमान पासिंग इतकं तरी आपण त्या तिथं असलं पाहिजे, एवढं तरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा। संस्कृत हा विषय अनेक भाषांची जननी म्हटलं ना, तसं जर तुम्ही संस्कृतचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि तुमच्या धार्मिक मार्ग वाढण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा फायदा होईल। आपली ही जी जीभ आहे ती चांगली वळण्यासाठीच संस्कृतचा उपयोग होतो असं सगळेजण बोलतात। संस्कृत बोलणारी माणसं जेव्हा सुभाषित बोलतात तेव्हा तेच जर आपण वाचून बोलायला गेलो आता मी तर माझी जीभ कदाचित वळणार, तर जिभेला सवय, त्यामुळे आपल्या जिभेला सुद्धा संस्कृतमध्ये खाण्यापिण्याची सवय सोडून एक वेगळी चांगली सवय लागू शकते असं। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।